सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला देवै सदा वन्दिता निःशेषदाढ्यापहा पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरयेत् कंसचाणूरमर्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्देवो महेश्वरः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय। पंचसमासीमधलं आपले 3 समास पूर्ण झालेले आहेत। शेवटच्या 2 ओळ्या वाचतो। समाधानी जो आगळा तेथे भक्तीचा जिव्हाळा, जैसी ते गृहाची कळा अंगण सांगे। अंगणावरून घराची परीक्षा होते, म्हणजे अंगणामध्ये झाडून काढलेलं आहे, सडा टाकलेला आहे, रांगोळी काढलेली आहे, तुळशी वृंदावन आहे, त्याच्याजवळ दिवा लावलेला आहे। हे सगळं पाहिल्यानंतर हे घर संस्कारी आहे असं लक्षात। तसंच समाधानी जो आगळा, ज्याला समाधान प्राप्त झालेला आहे, असा मनुष्य कसा दिसेल? तेथे भक्तीचा जिव्हाळा, त्या माणसाजवळ भक्ती आहे म्हणजे समाधान त्याला प्राप्त होणार आहे। आता भक्ती ते कैसी? दृढ व्हावया ज्ञानासी। शिष्याने काय सांगितलंय? तुम्ही सांगितलेलं ज्ञान माझ्या मनामध्ये ठासून बसलं पाहिजे, पक्क झालं पाहिजे, ते ज्ञान दृढ झालं पाहिजे। याच्यासाठी मी काय करावं असा शिष्याचा प्रश्न आहे। समर्थाने सांगितलं ते ज्ञान दृढ होण्यासाठी तुला भक्ती करायला पाहिजे। पुन्हा शिष्याचा प्रश्न, भक्ती कशी करावी? जय जय रघुवीर समर्थ। भक्ती साधन मागा झाले निरूपण, केले पाहिजे साधना, तया साधनाचे लक्षण ऐसे असे श्रीराम। आधी साधन केलं पाहिजे। कशासाठी? ज्ञान आपल्या मनामध्ये दृढ ठसण्यासाठी साधन करायला पाहिजे। ते साधन म्हणजे भक्ती आहे। मग त्याच्यासाठी व्हावया ज्ञानाची प्राप्ती, आधी केली पाहिजे भक्ती। भक्ती घडली मुक्ती पाठी लागे। भक्ती जर दृढ झाली, मुक्ती आपल्या मागे लागणार आहे। मोक्षभुवनाची सुंदर आनंद रूप मनोहर तेथे जावयाचा विचार ऐकवा पहा श्रीराम।
तेथे 9 पायऱ्या उत्तम ऐके एक पायरी प्रथमा जे जे चढता तुटे भ्रम निश्चय जीवाचा श्रीराम ते तू जाणगा श्रवणा ते तू जाणगा श्रवण करावे नित्य निरूपणा तया निरूपणाची कोण ऐसे असे श्रीराम सज्जन काणी कृपाल दयासी ज्ञानदारे प्रांजळ तया संगतीने मळ तुटे अज्ञानाचा श्रीराम अद्वैत चर्चा अखंड जेथे नाही पाषांड तय संगतीने बंड नुरे मीपणाचे श्रीराम श्रवण करावे तेची ग्रंथ जेथे बोलला परमार्थ शृंगार श्रवणे अनर्थ नेमस्ता हे श्रीराम म्हणून ते तेजावे जेथे नाना युक्ती लागवे भक्ती ज्ञान वैराग्य भावे घ्यावे आदरे श्रीराम नाना कथा चमत्कार नवरसिक अपार ते तेजुनियासार अद्वैत घ्यावे श्रीराम श्रवण केलियाचे फळक्रिया पाळते तात्काळ तेने करता प्रांजळ आत्मज्ञान होय श्रीराम सगुण सर्वोत्तमाचे ध्यान करावे गुणानुवाद कीर्तन हरिकथा निरूपण करीत जावे श्रीराम या नाव दुसरी भक्ती ऐकते श्रीची स्थिती सर्व काळातरी चित्ती नामासावे श्रीराम चौथी पाद सेवन पाचवे असे अर्चन सकळांचे करावे पूजन विधीप्रमाणे श्रीराम सकळा शिवंदन सहावी दास्यत्वे सातवी आई गात आई आठवी भक्ती कैसे श्रीराम सखा देवची मानावा अखंड तोचे आठवावा भार आभार घालावा त्यात्वरे श्रीराम नवमी ते अद्वैत दान करावे आत्मनिवेदन विचार घेता भिन्न मुळीचा आहे श्रीराम हे नवविधा भजन सायुज्य मुक्ती साधन तेने करता शुद्ध ज्ञान प्राणी असोय श्रीराम नवविधा भक्ती करावी असं सांगितलंय मग श्रवण भक्ती आहे त्यानंतर श्रवण कुठलं करावं अद्वैत ग्रंथाचं श्रवण करावं असं सांगितलेलं आहे दुसरी भक्ती आहे ते भगवंताचं गुणानुवाद वर्णन करावं तिसरी भक्ती आहे ते अखंड भगवंताचं नाम घ्यावं नाम असावं अर्चन भक्ती करावी देवाची पूजा अर्चा करावी वंदन ही सहावी भक्ती आहे दास्यत्व आपण देवाचे दास आहोत हे दास्यत्व भक्ती आहे आणि आठवी भक्ती म्हणजे देवाला आपला मित्र मानावा सखा मानावा अखंड त्याचं नाम घ्यावं नववी भक्ती म्हणजे अद्वैत तत्वज्ञान परमात्मा आणि आपण एकच आहे असा हा विचार आहे अशी ही नवविधा भक्ती भगवंताची करावी त्यामुळे मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं आता हे शुद्ध ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं तो महत्त्वाचा प्रश्न शुद्ध ज्ञानाची निबळे अंतरी वैराग्य प्रबळे अशा प्रकारची नवविधा भक्ती आपली झाली की आपल्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते शुद्ध ज्ञानाची आपल्याला प्राप्ती झाली आहे हे कशावरनं ओळखायचं आहे अंतरी वैराग्य प्रबळे आपल्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली आहे हे ओळखण्याची खोड म्हणजे आपल्या मनामध्ये वैराग्याचे विचार निर्माण व्हायला लागतात वैराग्य अगस्त्य ऋषींना रामचंद्राने प्रश्न विचारला होता आपलं भाग्य उदयाला आलंय हे कशावरनं ओळखायचं तर अगस्त्य ऋषींनी रामाला सांगितलं वैराग्य ते भाग्य निश्चिती आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण व्हायचं याचा अर्थ समज तुझं भाग्य उदयाला आलं शुद्ध ज्ञानाची निबळे अंतरी वैराग्य प्रबळे तेने लिंगदेह मोकळे होय वासना वैराग्य निर्माण झाल्यानंतर तेव्हा आपल्याला स्थूल देह आहे लिंग देह आहे कारण देह आहे महाकारण देह आहे हा स्थूल देह अग्नीच्या स्वाधीन झाला की तो मोकळा
त्यानंतर लिंगदेह म्हणजे काय, त्याला वासनात्मक देह म्हटलंय. जन्म घेणे लागे वासने. मनामध्ये वैराग्य निर्माण झाल्यानंतर वासनेमध्ये गुंतलेलं मन त्यातनं बाहेर पडायला लागतं. त्यामुळे लिंगदेह मोकळा होतो. तेने लिंगदेह मोकळे होय वासनेचे. हे जे मन त्या वासनेत गुंतलेलं आहे, वैराग्यामुळे ते त्यातनं बाहेर यायला लागतं. लागता स्वस्वरूपानुसंधान. या ज्ञानाच्या योगाने आपल्या मनाला स्वस्वरूपाचं अनुसंधान लागतं. आपलं स्वस्वरूप काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपल्याला आणि त्यामुळे काय होतं, आता ही आपल्याला हे आत्मानुसंधान लादलंय म्हणजे मिळालंय. हे ओळखण्याची खूण काय? एक आहे जे आपलं आपणच परीक्षा करायची आपली, इथपर्यंत आपण आलोय का? म्हणजे शुद्ध ज्ञानाच्या योगाने अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झाल्यामुळे लिंगदेह मोकळा होऊन जातो, वासनात्मक देह मोकळा होऊन जातो. आता आपलं त्याच्या पुढची पायरीला आपण पोहोचलो. त्याच्या पुढची पायरी अशी आहे स्वस्वरूपानुसंधान. आपल्या आत्मा म्हणजे आपण आपल्यामध्ये रंगून जातो. आत्मा सोहम सोहम असा आवाज सारखा येत असतो. तुम्ही शांत बसलात तर तो तुम्हाला ऐकायला येईल. मग असा हा आपल्याला स्वस्वरूपाचं अनुसंधान लागलंय का नाही, कशावरून ओळखायचं? नाठवे देहाभिमान. अशा अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या देहाचा अभिमान म्हणजे मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे सगळं आपण विसरून जातो. आपण कोण आहे हे आपण कधी विसरतो? झोपेत विसरून जातो का नाही? हां, तसं आपल्याला त्या झोपेतली अवस्था ही अज्ञानातली अवस्था आहे. आपल्याला विस्मरण झालं ती अज्ञानात, पण ही ज्ञानाची अवस्था आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर नाठवे देहाभिमान. आपल्या देहाच्या अभिमान आपल्याला आठवत नाही. याचा अर्थ काय? सगळं परमेश्वर करतो म्हणल्यानंतर आपण आला कुठे? त्यामुळे त्याला ते देहाभिमान आठवत नाही. नाठवे देहाभिमान विश्रांती देखो मन तद्रूप होय श्रीराम. आता मनाची सगळ्याकडे वैराग्य निर्माण झाल्यामुळे विषयात गुंतलेलं मन मोकळं झालं. आता त्याला कुठेतरी एका जागी बसायचं आहे, कारण ते सारखं फिरायची सवय आहे ना. पण आता सगळ्या गोष्टीतनं मन विरक्त झालेलं असल्यामुळे आता त्याला विश्रांती देखो ने मन तद्रूप होय. इकडं आपलं आत्मानुसंधान झालेलं असल्यामुळे या ठिकाणी मनाला विश्रांती मिळाली. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता मनाला विश्रांती मिळाली. लागता स्वस्वरूपानुसंधान नाठवे देहाभिमान विश्रांती देखो नि मन तद्रूप होय श्रीराम. आता त्या आत्मस्वरूपाचे अनुसंधान झाले असल्यामुळे आपल्या मनातलं सगळं द्वैत नाहीसं झालं. आदी पुरुष तो एकला नाही द्वैताचा गलबला. तो आत्मा हा सगळ्यांचा एकच आहे की हो. पुरुषाचा वेगळा, स्त्रीचा वेगळा, नपुसकाचा वेगळा असं नाही का, कुत्र्याचा वेगळा मांजराचा वेगळा असं नाही. हा आत्मा त्या ज्या आत्म्याशी आपलं अनुसंधान लागलेलं आहे तो एकटाच आहे. त्या एकटा असणाऱ्या परमात्म्याशी आपलं अनुसंधान लागलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी द्वैत शिल्लक राहिलं नाही. आदी पुरुष तो एकला नाही द्वैताचा गलबला. संगत त्यागे अवलंबिला शुद्ध एकांत श्रीराम. संगत त्याग, त्याने सगळ्या संघाचा त्याग केला. याचा अर्थ काय?
मन जे सगळ्यामध्ये गुंतलेलं होतं त्या मनाने सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला असल्यामुळे त्या मनाला शुद्ध असा एकांत अनुभवायला यायला लागला. आता त्यामुळे काय झालं, ते आपल्याला विसरून गेलंय. म्हणजे मनाचा स्वभाव काय आहे, चंचल ही मनः कृष्ण प्रमाती बलवदृढा. आपण चंचल आहोत हे मन विसरून गेलं. बघा काय म्हणतंय, नीट ऐका. तेथे मन पांगुळले, आपणा विसरले, आपणास भुलून गेले स्वरूप बोधे. त्या आत्मस्वरूपाचा बोध झालेला असल्यामुळे मन पांगुळलं. इतके वेळ वाटतं तिकडे फिरणारं मन आता त्याला असं एखाद्या माणसाच्या हातापायातली ताकद निघून जावी, आता त्याला काही उठवत नाही. आता उठावे से म्हणा येत नाही नारायण. आता त्या मनाला असं झालंय की तिथनं उठावं असं वाटत नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील. पुन्हा पहिल्यापासून म्हणतो म्हणजे तुम्हाला एक एक डेव्हलपमेंट कशी आहे तर कळते. शुद्ध ज्ञानाचे निबळे अंतरी वैराग्य प्रबळे, तेने लिंग देह मोकळे होय वासनेसे श्रीराम. लागता स्वस्वरूपानुसंधान नाठवे देहाभिमान, विश्रांती देखोने मन तद्रूप होय श्रीराम. आदिपुरुष तो एकला नाही द्वैताचा गलबला, संगत त्यागे अवलंबिला शुद्ध एकांत श्रीराम. तेथे मन पांगुळले, आपणा विसरले, आपणास भुलून गेले स्वरूप बोधे श्रीराम. त्या स्वरूपाचा बोध झालेला असल्यामुळे मनाचा चंचल असणारा स्वभाव शांत झाला. आत्तापर्यंत मी अमुक आहे, मी तेव्हा चाललेलं होतं त्याचं. आता तो बघा काय कशा अवस्थेला जाऊन पोहोचलंय. मी कोण हे नकळे, अवघा आत्माची प्रबळे, तेथे बळे मन मावळे कर्पूर न्याय श्रीराम. कर्पूर न्याय म्हणजे कापराच्या न्यायाने कापराची ज्योती ती ज्योतिषी एकरूप होऊन जाते. त्याचा कापूर पण शिल्लकच राहत नाही. ते त्या ज्योतिषी एकरूप होऊन गेले, तेजाशी एकरूप होऊन गेलाय कापूर. त्यामुळे शिल्लक खाली काहीच राहिलं नाही. मी कोण हे नकळे, अवघा आत्माची प्रबळे. आता मी कुणी वेगळं असं वाटत नाही. जिकडे पाहावे तिकडे तू दिसे नाही ना. अवघा आत्माची प्रबळे, तेथे बळे मन मावळे कर्पूर न्याय श्रीराम. बरं म्हणजे आता हा अनुभव तुम्ही आम्हाला सांगा ना, कसा तुम्हाला अनुभव आलाय. बघा तेथे शब्द कुंठित झाला. हा अनुभव आल्यानंतर या अनुभवाचं वर्णन शब्दात करून सांगता येत नाही. तेथे शब्द कुंठित झाला, अनुभव अनुभवी निमाला, आता सोहा कल्पला कोणी करावा श्रीराम. तेथे शब्द कुंठित झाला. आपल्याला आलेला हा आनंदाचा अनुभव शब्दात व्यक्त करता येत नसल्यामुळे तेथे शब्द कुंठित झाला. अनुभव अनुभवी निमाला, आता सोहा गलबला कोणी करावा श्रीराम. आतापर्यंत द्वैत होतं म्हणून हा गलबला चाललेला होता. मला एवढं ज्ञान झालं, मला इतके अनुभव आले, मला इतके अनुभव आले. आता बोलणंच संपलंय. आता ते शब्दापलीकडचा आनंद प्राप्त झाला असल्यामुळे तो शब्दात वर्णन करून सांगता येईना. तेथे शब्द कुंठित झाला, अनुभवी निमाला, आता सोहा गलबला कोणी करावा श्रीराम. आणि असा अनुभव असल्यामुळे वाटे एकांताशी जावे. पुन्हा देहबुद्धीवर आल्यानंतर असं वाटतं नको बाबा, तो आपण तो अनुभवलाय ना आनंद तोच चांगला आहे. वाटे एकांताशी जावे, पुन्हा पुन्हा हे जे अनुभवावे. असं वाटतं की हा आलेला अनुभव आपण पुन्हा पुन्हा अनुभवावा. उगाच निवांत असावे कल्पना करून
सगळ्या कल्पना सोडून द्याव्यात आणि आपण निवांत असावं. उगाची निवांत असावे कल्पकोणी. सगळ्यात माणसाला काय माहिती का निवांतच बसवत नाही. पण आता ह्या माणसाला म्हणजे या साधकाला हा निवांतपणाचा आनंद मिळाला असल्यामुळे त्याला असं वाटतं निवांत बसलेलं बरं, नको गलबला. हा असा आहे, तो तसा आहे, ह्याने असं करायला पाहिजे होतं, त्यांनी तसं करायला पाहिजे, काही नको. त्या माणसाला हे ऐकायला सुद्धा नको वाटतं. कोणी सांगायला लागलं ना आपल्याला नको, आता हा मला निवांतपणा अनुभव दे, हा त्याचा अर्थ आहे. तुमचं ऐकायचं नाही, ते ऐकायला गोड वाटत होतं पूर्वी, पण आता ह्या अवस्थेला आल्यानंतर ते ऐकावं सुद्धा वाटत नाही. वाटे एकांताशी जावे, पुन्हा हेचे अनुभवावे, उगाच निवांत असावे कल्पकोडी श्रीराम. नको वक्तृत्व उपाधी, पांगुळली स्वरूपी बुद्धी, लागली सहज समाधी हेतुरहित. नको वक्तृत्व उपाधी. आता हा खूप चांगला प्रवचनकार आहे, हा चांगला पंडित आहे, आत्तापर्यंत ऐकायला गोड वाटत होतं, आता त्याची गोडी राहिली नाही. कोणी चांगलं म्हणावं याची गोडी राहिली नाही. नको वक्तृत्व उपाधी, पांगुळली स्वरूप बुद्धी. पांगुळली स्वरूपी बुद्धी, आपली बुद्धी सुद्धा त्या भगवंताचा जे आनंद एकांताचा घेतलेला आहे, त्या आत्मस्वरूपाशी रममाण झाल्याचा जो आनंद घेतलाय, तिथे आपली बुद्धी सुद्धा पांगुळली. आणि त्यामुळे काय झालं, लागली सहज समाधी हेतुरहित श्रीराम. आता कुठलाही हेतू नसताना मला निवांतपणा पाहिजे, हा सुद्धा हेतू शिल्लक राहिला नाही. लागली सहज समाधी हेतुरहित. हेतुरहित कुठल्याही उद्देशाशिवाय सहज समाधीचा अनुभव आला म्हणजे एखाद्या ठिकाणी समाधी लावून मिळणारा जो आनंद आहे तो चालता बोलता यायला लागला. लागली सहज समाधी हेतुरहित श्रीराम. आत्तापर्यंत तो सांगणारा गुरु आणि ऐकणारा शिष्य होता. आता हा शिष्य कुठल्या अवस्थेत जाऊन पोचलाय बघा. गुरु शिष्य एक झाले, अनुभव बोधी बुडाले. गुरु आणि शिष्य आता एका पातळीला आलेले आहेत. गुरु शिष्य एक झाले. आता हा शिष्याला गुरुने आपल्याला येणारा अनुभव त्याला दिला, आपल्या पात्रतेचा केला. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार. गुरु शिष्य एक झाले, अनुभव बोधी बुडाले. त्यांचे शुद्धी जे गेले तयातीच गती श्रीराम. त्यांची शुद्धी घ्यायला जे जे गेले ते सुद्धा त्याच अवस्थेला जाऊन पोहोचले. ह्या अनुभवातनं जो जाईल तो त्या अनुभवाला त्या अवस्थेला जाऊन पोहोचणार. तुटला संसार बंधू. या अवस्थेला पोहोचलेल्या माणसाचा संसाराचा बंध तुटून जातो. तुटला संसार बंधू, आटोन गेला भवसिंधू. आता त्या भवसागराची भीती पण निघून गेली. जसं मृगजळ एकदा कळल्यानंतर आता ह्यातनं मी पलीकडे जाईल का नाही भीतीच राहिली नाही ना. तुटला संसार बंधू, आटोन गेला भवसिंधू. बुडाला बोधी प्रबोधू विवेक बळे. हे सगळं विवेकामुळे प्रबोध झाला असल्यामुळे सगळा हा अज्ञान नाहीच झालं. कशामुळे? विवेकामुळे. ज्ञानाग्नी प्रकट झाला, तेने माया कर्पूर जाळला. हा ज्ञानाचा अग्नी प्रकट झाला असल्यामुळे त्याने माया रूप कापूर आहे तो जाळून टाकला. विवेके विवेक ग्रासिला, तमे तये समे श्रीराम. आत्तापर्यंत आपल्याला हे सगळं जे ज्ञान मिळालेलं आहे ते विवेकामुळे मिळालं. हा जो अहंकार होता तोही नाहीसा झाला. विवेके विवेक ग्रासिला तये समये झाले साधनाचे फळ. चुकले जन्माचे मूळ, निष्कलंक आणि निर्मळ तोची आत्मा.
झाले साधनाचे फळ. भगवंताच्या प्राप्तीसाठी जी साधनं करायला पाहिजे होती, नवविधा भक्ती, ती केली, त्याचं फळ हाताला मिळालं. झाले साधनाचे फळ. काय फळ मिळालं? सुकले जन्माचे मूळ. म्हणजे एखादं झाड वरवर जर कापलं ना तर पुन्हा उगवतं. मुळापासूनच छाटून टाकलं तर उगवणार नाही. म्हणजे ज्वारी पुन्हा पुन्हा पेरता येईल. पण बीज भाजून केली लाही, ती ज्वारी जर भट्टीमध्ये भाजली तर तिचं लाहीच रूपांतर होतं. मग त्या लाह्या जर पुन्हा लावल्या जमिनीत तर उगवणार नाही. झाले साधनाचे फळ. सुकले जन्माचे मूळ. निष्कलंक आणि निर्मळ तोचे आत्मा. आत्मा आता आत्म्याचं स्वरूप कळलं. तो कसा आहे? निष्कलंक आहे, निर्मळ आहे. तोच हा आपला अंतरात्मा आहे. तो निर्मळ आहे, निष्कलंक आहे. दृढ बांधली आत्मस्थिती. आणि यामुळे आत्मस्थिती दृढ झाली. काय प्रश्न होता? ही स्थिती आमच्या मनामध्ये दृढ व्हावी. दृढ बांधली आत्मस्थिती. मिथ्यत्वे मुरडली वृत्ती. त्या जे मिथ्या म्हणजे खोटं होतं, अज्ञान होतं, त्यातनं ती मुरडली म्हणजे माघारी आली, अज्ञानातनं बाहेर पडली. सांगिजे वर्तती गती पुढली हे समास. आता ह्या अवस्थेला पोचलेला मनुष्य कसा आहे ते 5व्या समासामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं. गोपिका वल्लभां हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती.